संडे स्पेशल कर्ली फ्राय, ताजी ताजी फडफडीत कर्ली, रंग आणि तुकड्या करकरीत त्याच्यावरनं कळत असेल. अर्धी कर्ली मला मिळाली आहे आणि मस्त कोळणीने ती छानपैकी कापून दिली आहे. त्याचा व्हिडिओ करायचा राहून गेला आणि आज वेगळ्या मसाल्यात आपण ती फ्राय करणार आहोत. चिली गार्लिक मसाला, गार्लिक चिली मसाला पण चालेल. मेडग्या मिरच्या एक 10-12 घेतल्यात, कारण मला तो फ्रीजमध्ये पण स्टोअर करायचा आहे. ह्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवून नंतर टाकणार आहे स्पेशली. तर आत्ता 10-12 मिरच्या घेतल्यात, लसूणचे 2 कांदे घेतलेत, कढीपत्ता घेतला, गावठी लसूण आहे त्यामुळे सालीसकट घेतले, त्रिफळ 1 चमचा घेतला आहे आणि लिंबापेक्षा थोडं जास्त चिंच घेतली आहे ह्यावेळी आपण आंबटसाठी. मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि हे पाणी न घालता गरगरीत वाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं, गरगरीत म्हणजे जेवढं बारीक वाटता येईल तेवढं. आणि वाटण्यासाठी मी याच्यामध्ये तेल घालणार आहे. तुम्ही नॉर्मल गोडं तेल किंवा जे तुम्ही वापरत असाल ते घालू शकता. कोकणामध्ये नॉर्मली खोबरेल तेल वापरतात त्यामुळे मी खोबरेल तेल याच्यात घालणार आहे. थोडी हळद घातली आहे, एक अर्धा चमचा. आणि हे मिक्सरला मी छान पाणी न घालता वाटायचं आहे. फिरवलं की मिक्सर बंद करा, चमच्याने वाटण परत एकत्र करा पसरलेलं, परत मिक्सरला लावा. असं करून हे छान मऊ असं वाटून घ्या, जेवढं मऊ शक्य आहे तेवढं. ह्याच्यात सिंपल लसूण, लाल मिरची, त्याच्यानंतर कढीपत्ता, चिंच आणि मीठ, त्रिफळं, ह्याच्या पलीकडे काही वापरलेलं नाही आहे. धणे बडीशेप वगैरे काहीच नाही. हा वेगळा एक मसाला आहे, ह्याची चव अप्रतिम लागते. हा बनवून फ्रीजमध्ये 1 महिनाभर तुम्ही ठेवू शकता. आयत्या वेळी तुम्ही मॅरिनेट करून फ्रेंच फ्राय करू शकता. फ्राय करण्यासाठी रवा, हळद, लाल तिखट, मीठ घालून आपण ते रव्याचं कोटिंग तयार केलं आहे एकीकडे. फिश आपण एक 15 मिनटं बाजूला ठेवायचं मॅरिनेट होण्यासाठी, मसाले छान मुरण्यासाठी. रवा कोट करून घेऊया आणि कडकडीत खोबरेल तेलामध्ये मी ते तळणार आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही तळू शकता. खोबरेल तेलातली चव अप्रतिम लागते. स्पेशली कोकणातले जे आहेत त्यांच्यासाठी ते आवडतंच आहे. आणि मीडियम टू हाय गॅसवर फिश मी नेहमीच सांगते, मीडियम टू हाय गॅसवर मस्त कुरकुरीत दोन्ही बाजूने फ्राय करायची आहे. म्हणजे आतमधलं मॉइस्ट तसंच राहतं आणि बाहेरून कर्ली कोणताही फिश कुरकुरीत होतो. बस एक 5-6 तुकड्या आपण एकत्र तव्यामध्ये तळून घेणार आहोत, दोन्ही बाजूने कुरकुरीत लाल रंगापर्यंत. कोणतीही काटेरी मच्छी घ्या, त्याला चव अप्रतिम असते. फक्त खाण्यासाठी मारामारी करावी लागते. कर्लीला खरं तर खूप काटे असतात, पण त्याची कापण्याची पद्धतही तशी आहे. कोळणी स्पेशली कोळणीकडनं घ्या, त्यांना ती परफेक्ट कापता येते, जेणेकरून ती मस्तपैकी आपल्याला काटे न लागता खाता येते. मीडियम टू हाय गॅसवरती एक 2 ते 3 मिनटांनी तुकड्या पटकन पलटून घ्यायच्या आहेत, कारण त्या थोडासा रंग बदलला, जास्त काळा, थोडासा लालसर झाला, पण काही हरकत नाही, कुरकुरीत झाल्यात मस्त. चपातीबरोबर किंवा फिश कढी राईसबरोबर कर्ली फ्रायचा आस्वाद घ्या. अशा प्रकारे कापून कर्ली फ्राय केली तर चव तर अप्रतिम लागते आणि काटेही लागत नाही. काटेरी मच्छी असल्यामुळे काळजी घेऊन खा.